दीनानाथांविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. ते फक्त मी माझ्या गायकीतनं दाखवू शकतो जितकं होईल तेवढं. पण आशाताईंविषयी सांगायचं झालं तर अनेक पिढ्यांचं भावविश्व समृद्ध करणारी गायकी. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे की माझा संपर्क त्यांच्याशी मी साधारणपणे 7वी-8वीत असताना आला होता. आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो सरळ. मला भेटायचं होतं कारण मी त्यावेळेपासनं म्हणजे मी लहान असल्यापासनं मला त्यांच्या वडिलांच्या गायकीची जी भुरळ होती ती खूप लहानपणापासून होती. कारण पंडित तुळशीदास बोरकर माझ्या घरी यायचे मला शिकवायला. त्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा ते सगळं ऐकवलं होतं आणि तेव्हा मला वाटलं होतं की मास्टर दीनानाथांच्या गायकीशी आपला काहीतरी म्हणजे संबंध आहे. आणि तो संबंध काय आहे हे फक्त कोण सांगू शकत होतं तर आशाताई, ज्यांनी ते सगळं गाऊन ठेवलंय. तर म्हणून मला त्यांची भेट घ्यायची होती आणि ती झाली. आणि ती झाल्यानंतर अनेक भेटी नंतर होत गेल्या आणि ते झाल्यानंतर त्यांनी माझ्या शाळेमध्ये एकदा पत्र लिहिलं होतं की हा मुलगा माझ्याकडे येतो आणि हा छान गातो आणि विशेषतः आमच्या बाबांचं गातो, हे तुम्हाला माहिती आहे का, असं माझ्या मुख्याध्यापकांना त्यांनी शाळेत पत्र लिहिलं होतं. आणि तेव्हा माझ्या शाळेत कळलं की हा ह्या लेवलचं गातो. तोपर्यंत मी गातो, माझं गाणं ऐका वगैरे हे सगळं मला आत्ताही जमलं नाही, तेव्हा येतही नव्हतं. तर हे सर्व गोष्टी होत असताना मला असं एक एक गोष्टींचा काय म्हणतात त्याला उमजत गेल्या की आशाताईंचे सूर असतील किंवा लतादीदींचे सूर असतील हे किती पवित्र आहेत. पवित्र म्हणण्यापेक्षा कसं की आत्म्यातल्या ज्या तारा असतात ना आतमधल्या, त्याला छेडायची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीज असतात, त्या ऐकल्यानंतरच त्या आतमध्ये वाजू लागतात. तर त्यातला आवाज म्हणजे आशाताई आणि लतादीदींचा आवाज. आणि दुसरं सांगायचं कसं आहे की लहानपणापासनं त्यांचा सहवास मिळाल्यामुळे म्हणजे कसं की त्यांच्या बाबांच्या विषयी मला काही अडलं की मी त्यांनाच विचारायचो. दोघींनाही? हो, दोघींनाही विचारायचो आणि ते मला सांगायचे. आणि ते सांगत असताना कधी कधी बंदिशीची चाल पण गाऊन दाखवायचे मला सांगताना. आता मला एकदा तिलक कामतची एक बंदिश अडली होती, तर दीदींनी मला ती व्यवस्थित अशी नाही, ती मिंडेत अशी गायली पाहिजे. आणि मुळात दीदींमुळे मला एक गोष्ट समजली की मास्टर दीनानाथांची गायकी काय किंवा लता दीदींची गायकी काय, ही सगळी मिंडेतली गायकी आहे. आणि हे सगळं समजत असताना आपण आपल्या आवाजावर कसं काम करावं. पण मिंडेतली आहे म्हणजे काय, म्हणजे बऱ्याचशा लोकांना कळणारच नाही की मिंडेतली गायकी म्हणजे काय की आता एक सूर आहे, दुसरा सूर आहे, त्या दोन स्वरांमधलं अंतर आपल्या गळ्यातनं अचूक पद्धतीने टिपत त्या दुसऱ्या सुरापर्यंत जायचं. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं, दीदींना म्हणजे लता दीदींना KL सहगल खूप आवडायचे. तर सहगलजींचं आता कुठलंही गाणं जर तुम्ही घेतलं, समजा एक जब दिल ही टूट गया, त्याच्यात मिंड जास्त नाही. मिंडवाला तुम्हाला सांगतो, आता समजा नैन ही नको राह दिखा प्रभू म्हणून एक गाणं आहे KL सहगलजींचं. तर ते गाणं जर गात असताना तर त्याच्यामध्ये एक जागा आहे, तुम्हाला दाखवतो मी. नैन ही नको राह दिखा प्रभू, ही मिंड. नैन ही नको राह दिखा प्रभु, पग पग ठोकर खाऊं मैं, नैनहीन को तुम्हारी नगरिया की कठिन डगरिया, तुम्हारी नगरिया की कठिन डगरिया, चलत चलत गिर जाऊं मैं प्रभु, नैनहीन को चाहूं और मेरे, आता ही मिंटची जागा आहे. चाहूं और मेरे घोर अंधेरा भूल ना जाऊं द्वार तेरा, एक बार प्रभु हाथ पकड़ लो, एक बार प्रभु हाथ पकड़ लो, एक बार प्रभु हाथ पकड़
पढ़ लो, मन का दीप जलाऊं मैं प्रभु, नयनहीन को राह दिखा प्रभु. असे जे काही त्यांची गाणी होती. आता हे सैगलजींचं आहे. आता हे कसं मिंडेत आहे म्हणजे, किंवा सांगायचं म्हणजे काय की प्रत्येक गायकाने गाताना, म्हणजे हे मला दीदींचं गाणं ऐकल्यानंतर उमजलेली गोष्ट आहे की प्रत्येक गायकाने गाताना स्वरांची अंतर काय आहेत ना, ती टिपत टिपत गेला तर तो कधी सुराच्या बाहेर जात नाही. आणि आपण सगळे म्हणतो की